लाडकी बहीण संदर्भात एक महत्त्वाची बातमी. योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झाली. लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी आणि महत्त्वाची अपडेट आहे. बहिणींनो, ही बातमी महाराष्ट्रातील लाखो बहिणींसाठी मोठा दिलासा देणारी ठरणार आहे. म्हणूनच बहिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बऱ्याचशा लाडक्या बहिणींना पैसे मिळालेले नाहीये, तर त्या बहिणी म्हणतायत आम्हाला पैसे येणार की नाही, तर त्या बहिणींना पैसे मिळणार की नाही. तर काही बहिणींना आज पैसे मिळतील आणि काहींना उद्या पैसे मिळतील. तर बहिणींनो, टप्प्याटप्प्याने हे पैसे वाटप केले जात असतात. पण लक्षात घ्या, बऱ्याचशा लाडक्या बहिणींना पैसे सुद्धा मिळणार नाहीये. जवळजवळ 30 ते 40 लाख बहिणींना पैसे मिळणार नाहीये. मग त्यामध्ये तुमचं सुद्धा नाव असू शकतं. तर त्या कोणत्या बहिणी आहे ते पण मी तुम्हाला सांगते. तर बघा, लाडकी बहीण योजनेत या बहिणींना मिळणार नाही हप्ता. यापुढचे 1500 रुपये कायमचे बंद होणार, कारण की त्या बहिणींनी एक मोठी चूक केलेली आहे. तर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये नोव्हेंबरचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तुम्ही जर बघितलं तर कालपासूनच हे पैसे जमा झाले आहे. पण अजूनही काही बहिणींना पैसे मिळालेले नाहीये. या बहिणींचा नोव्हेंबरचा हप्ता लवकरच दिला जाईल. मात्र लाडकी बहीण योजनेतून अनेक बहिणींचे अर्ज बाद सुद्धा केले गेलेले आहे. ज्या बहिणींनी KYC केलेली नव्हती त्यांना हप्ता मिळणार नाहीये. ही सर्वात मोठी अपडेट आहे. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही KYC करताना जर काही चूक केलेली असेल किंवा तुम्ही निकषांमध्ये बसत नसाल तर तरी सुद्धा तुम्हाला हप्ता मिळणार नाही. तर लाडकी बहीण योजनेमध्ये जवळपास 2.5 कोटी लाभार्थी महिला आहेत. काल रात्रीपासूनच महिलांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होऊ लागले. अजून काही बहिणींच्या बँक खात्यामध्ये हे पैसे यायचे बाकी आहे. तसंच आज सुद्धा काही बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा केले जातील. त्यानंतर डिसेंबरचा हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न विचारला जात आहे. वर्षाच्या शेवटी सरकारने लाडक्या बहिणींना खुश केलेलं आहे असं बोलल्या जात होतं. नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्रित मिळेल. केवळ बहिणींच्या बँक खात्यामध्ये फक्त नोव्हेंबरचेच पैसे दिल्या गेलेले आहे. तसंच नोव्हेंबरचा हप्ता बहिणींच्या बँक खात्यामध्ये आल्याने बहिणी खुश झालेल्या आहे. याच दरम्यान लाडकी बहीण योजनेची KYCची प्रक्रिया शेवटची तारीख होती 31 डिसेंबर. ज्या बहिणींनी मुदतीपूर्वीच KYC केली नाही त्यांचा लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद होईल. बहिणींचा लाभ बंद होईल त्यासाठी मुदतवाढ भेटणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आता सध्या तरी KYC प्रक्रियेची कुठलीही घोषणा झालेली नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये KYC करणे सर्व बहिणींसाठी अनिवार्य ठरलेले आहे. जर तुम्ही ही KYCची प्रक्रिया केलीच नसेल तर नवीन वर्षापासून म्हणजेच 1 जानेवारी 2026 पासून बहिणींच्या बँक खात्यावरती 1500 रुपये कायमचे बंद होऊ शकतात. या नियमानुसार ज्या बहिणींचे आधार कार्ड बँक खात्याला लिंक नाही किंवा त्यांची KYCची प्रक्रिया झालेली नाही तशा बहिणी या योजनेमध्ये अपात्र ठरलेले आहे. आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करा. ही माहिती महाराष्ट्रातील बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. बहिणींनो, अशाच महत्त्वाच्या अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. म्हणजेच नवीन अपडेट तुम्हाला रोज कळेल.